अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्षचा महिना चालू आहे. मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे. माझ्या सगळ्या महिलांना, ताईंना, कोणी जोही व्हिडिओ बघत असेल त्यांना सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एकादशी आता गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी येत आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण उद्यापन करायचं का नाही हा सगळ्यांचा मोठा प्रश्न आहे. तर उद्यापन कसं करावं आणि कधी करावं, तर काहींनी आज केलं असेल तर तिसऱ्या गुरुवारी उद्यापन होत नसतं. आपल्याला पूर्ण 4 गुरुवार हे पूर्ण करायचे असतात. नंतर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही पुढच्या महिन्यातही उद्यापन केलं तरीही चालेल का, असे बरेच प्रश्नांचं उत्तर घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करावी किंवा ती आपल्या घरामध्ये जी स्थिर लक्ष्मी प्राप्त आहे ती राहण्यासाठी आपण गुरुवार करत असतो किंवा काहींची संकल्प सेवाही असते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचे बरेच माझ्या ताईंना बरेच छान छान अनुभवही आलेले असतील. जेही चांगले काम किंवा कोणाला काही असेल तर ते मार्गशीर्ष महिन्यातही करत असतात. असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिना हा जसा श्रावण महिना म्हटला जातो तसा हा मार्गशीर्ष महिना ही पवित्र महिना म्हटला जातो. ह्या महिन्यात कोणतेही कामं केले किंवा कोणत्याही गोष्टी केल्या तरीही वाया जात नसतात किंवा त्या आपण जेही करू ते फलित जात असतं, म्हणजे पूर्ण होत असतं. म्हणून ह्या दिवशी ह्या महिन्यामध्ये तुम्ही चांगले कामं, खरोखर सांगते चांगले कामं तुम्ही करू शकतात. तुम्ही कोणत्याही गोष्टी खरेदी करू, गाडी झालं, घर झालं किंवा कोणत्याही गोष्टी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात जर केल्या तर तुम्हाला खरं सांगते त्या कायमस्वरूपीच्या आपल्याजवळ अखंड वास करून राहतील. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात पवित्र महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना आहे. तर तुम्हाला समजलं असेल की मार्गशीर्ष महिना किती महत्त्वाचा आहे. तर चला उद्यापन कधी करावं. तिसऱ्या गुरुवारी ज्यांनी आज केला असेल तर त्यांना मी सांगते की तुम्ही आज केला असेल तर आज उद्यापन हे चुकीचं उद्यापन होणार आहे. हे 4 गुरुवार पूर्ण करायचे असतात आणि चौथ्या दिवशी चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. कारण की पूर्ण जो आपण म्हणतो ना पूर्ण सेवा करायची असते. म्हणून 4 गुरुवार जितकेही गुरुवार असतात तितके गुरुवार करून आणि मग आपल्याला शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर 26 डिसेंबरच्या दिवशी शेवटचं उद्यापन येत आहे. आता नीट ऐका, ज्यांची एकादशी असेल म्हणजे तुम्ही जर एकादशीचा उपवास करत असेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त पोथी वाचू शकतात. नंतर जसं नेहमी दर गुरुवारी तुम्ही स्थापन करतात माता लक्ष्मीची, तशी स्थापना करून पोथी वाचून तुम्ही त्या दिवशी पोथी वाचून आणि त्या दिवशी तुम्ही उपवास करून तुमचं जसं आहे तसं करायचं आहे. आणि नंतर पुढच्या गुरुवारी जो 5वा गुरुवार येईल ना त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे, ज्यांची एकादशी असेल त्यांची. नंतर ज्यांची एकादशी नसेल, समजा तुमची एकादशी नसेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उपवास हा संध्याकाळी दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुम्ही उद्यापन करू शकतात. नंतर तुम्हाला कळालंच असेल की उद्यापन कधी करायचं आणि कसं करायचं. तर उद्यापन तुम्हाला शेवटच्या गुरुवारी ज्यांची एकादशी नसेल ते उद्यापन करू शकतात. आणि ज्यांची एकादशी, ज्या महिला एकादशी करत असतील तर त्यांनी शेवटच्या गुरुवारी शेवटच्या दिवशी एकादशी करून 5व्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन तुम्ही नक्कीच 3, 5, 7 कुमारिकाला बोलून त्यांना नक्की हळदी कुंकू देऊन दूध तुम्ही पाजू शकतात किंवा दूध द्या त्यांना किंवा तुम्ही ज्या गोड पदार्थ देऊ शकतात. नाही तुम्हाला काही जमलं तरी पण तुम्ही 3 मुलींना, 5 मुली, 7 मुलींना बोलून त्यांना गोड साखर पण दिली तरी त्यांचं पूजन करा. कारण की माता लक्ष्मी सगळ्यात जास्त लहान मुलींमध्ये वास करत असते. म्हणून मग तुम्ही 5 किंवा 3, 7 जितक्या भेटल्या तितक्या कुमारिकांना तुम्ही द्या, सुवासिनींना द्या. तुम्हाला शक्य असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. आणि मग त्या दिवशी तुम्ही जो ग्रंथ असतो तो ग्रंथाची प्रत तुम्ही सगळ्या जितक्या ज्यांना महिलांना किंवा कुमारिकांना तुम्ही कोणालाही बोलवत असणार तर तुम्हाला ती व्रतकथाची जी पोथी असते
ती आपल्याला ज्याही तुम्ही ज्यांनाही महिलांना बोलत असणार महिलांना किंवा मुलींना बोलत असणार तर मुलींना तुम्ही ती प्रत आणि गोड काहीतरी मुलींना देऊ शकतात आणि सुवासिनींचा असं तर ती खोळ भरून तुम्ही ओटी भरू शकतात. असं करून तुम्ही उद्यापन करू शकतात. आणि आवर्जून सांगते मी की तुम्हाला तर कुमारिका जर भेटल्या लहान 9 वर्षापर्यंतच्या लहान वयोगटामधल्या तर तुम्ही नक्कीच कुमारिकांनाही पूजन करा. आणि तुमच्या इच्छेने एक तरी पूजन केली तरीही चालेल, पण तुम्ही आवर्जून उद्यापनाच्या दिवशी एक कुमारिका असे ना तिची ओटी भरा, हळदी कुंकू द्या, गोड तिला काहीतरी खायला द्या. अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारचं उद्यापन तुम्ही करू शकतात. तर तुम्हाला समजलं असेल की उद्यापन कसं करायचं. उद्यापन तुम्ही एकादशी करत असाल तर तुम्ही उद्यापन पुढच्या 5व्या गुरुवारी करायचं. तुम्ही जर एकादशी करत नसणार तर तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकतात. आज उद्यापन होणार नाही, आजचा गुरुवार आहे, गुरुवारी उद्यापन होत नसतं म्हणून तुम्ही गुरुवारी उद्यापन करू शकत 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही, म्हणून तुम्हाला 4थ्या गुरुवारीच करायचं आहे. तर तुम्हाला ही माहिती समजली असेल किंवा आजचा व्हिडिओ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.